येवला येथे सकल दलित समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने येवल्यात भव्य जनमुख मोर्चाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून करण्यात आला होता। दिनांक 17 जून रोजी येवल्यातील मातंग समाजातील तरुण प्रसाद खैरनार याला येवल्यात मारहाण झाली होती। तसेच मारहाण करताना अर्धनग्न अवस्थेत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता। हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर त्याची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच गृह विभागाने घेतली। यानंतर येवल्यामध्ये मारहाण करणाऱ्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र या प्रकरणामध्ये 6 आरोपींना अटक झाली नसल्यामुळे सकल दलित समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने येवल्यात भव्य जनमुख मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चासाठी सोलापूर, कोल्हापूर, नगर, नाशिक, धुळे, जळगाव, वैजापूर, मनमाड, मालेगाव या ठिकाणाहून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। सदर मोर्चा येवल्यातील विंचूर चौफुली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरू करण्यात आला। मोर्चाचा समारोप येवला तहसील कार्यालय येथे तहसीलदार आबा महाजन यांना लेखी निवेदन देऊन करण्यात आला। सदर मोर्चा दलित पॅंथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदारे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला होता। या प्रसंगी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते। प्रसाद खैरनार या मातंग तरुणावरती अमानुषपणे या ठिकाणी अत्याचार करण्यात आले। जवळजवळ 3.5 तास त्याला एका खोलीमध्ये डांबून त्याला मारहाण करण्यात आली। संपूर्ण कुटुंब 7 तारखेपासून या ठिकाणी या प्रशासनाकडे आपल्या न्यायाच्या संदर्भात यामध्ये सातत्याने पोलीस अधिकाऱ्यांकडे फिरत असताना मात्र दुर्दैवाने अद्यापही प्रसादला या ठिकाणी न्याय मिळत नाही। ज्या तालुक्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे या तालुक्याचे सन्माननीय आमदार छगनरावजी भुजबळ साहेब असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, यांचा प्रथमतः या ठिकाणी मी निषेध करतो। या घटना घडून जवळजवळ महिना होत आलेला आहे। मात्र दुर्दैवाने अद्यापपर्यंत पालकमंत्री असतील किंवा जे स्वतःला समता पुरुष म्हणून घेतात, जे बहुजनाचे नेते म्हणून घेतात, ते छगनराव भुजबळ मात्र अद्यापही या मातंग समाजाच्या तरुणांना या कुटुंबांना भेटायला आले नाही। मातंग समाज हा बहुजनामध्ये येत नाही का? मातंग समाज हा दलित नाही का? हा प्रश्न माझा त्यांच्यासमोर आहे। ज्या समता परिषदेच्या माध्यमातून त्यांचं संपूर्ण राज्यामध्ये काम करतात। आज जर पाहिलं तर येवला ही समता भूमीची जन्मभूमी आहे। मात्र या ठिकाणी समता परिषदेच्या माध्यमातून देखील या घटनेचा या ठिकाणी निषेध नोंदवण्यात आलेला नाही। ही घटना जी घडलेली या माध्यमाला काळिमा फासणारी अशी घटना घडलेली असताना इथलं शासन देखील या ठिकाणी या समाजाला न्याय देत नाही। निश्चित या ठिकाणी मातंग समाज याचा आक्रोश आज या ठिकाणी येवला तहसील कार्यालयावरती व्यक्त केलेला आहे। मात्र माझी या ठिकाणच्या प्रशासनाला विनंती असेल की आपण जो पगार घेताय, ज्या खुर्च्यावरती आपण बसलेला असता, तो जनतेच्या टॅक्समधून या ठिकाणी आपल्याला तो पगार मिळतो। आपण जनतेचे सेवक आहात, आपण सेवकाप्रमाणे काम केलं पाहिजे। या ठिकाणी जातीवादी गुंडांची या ठिकाणी पैसे घेऊन किंवा त्यांच्याशी संगनमत करून या ठिकाणी हा अन्याय दाबण्याचा प्रयत्न करू नये। या प्रकरणामध्ये जे कलम त्यांनी अपेक्षित लावली पाहिजे होती त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं जे कलम आहे ते पोस्को या ठिकाणी दाखल झालेलं नाही। माझी मीडियाच्या माध्यमातून सरकारला आणि इथल्या राज्यकर्त्यांना देखील विनंती असणार आहे
की तुम्ही आता येणाऱ्या विधानसभेला मांगवड्यामध्ये येणार आहात, त्या ठिकाणी मांगाची मतं सुद्धा आपल्याला लागणार आहेत। मात्र येत असताना आपण ह्याचा देखील विचार केला पाहिजे की मातंग समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या प्रश्नावरती आणि मातंग समाजाच्या विकासाच्या प्रश्नावरती आम्ही आजपर्यंत काय केलंय याचा सुद्धा लेखाजोखा घेऊन त्यांनी मांगवड्यात यावं, अन्यथा मांगवड्यातला आमचा तरुण आणि तरुणी या ठिकाणी इथल्या राज्यकर्त्यांना चप्पल दाखवल्याशिवाय या ठिकाणी सुस्त बसणार नाही। प्रसादच्या माध्यमातून येवल्यामध्ये प्रसाद खेळणार यांच्यावर जो अनियमित अत्याचार करण्यात आला त्या अत्याचाराच्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी या प्रकरणामध्ये कार्यवाही करण्यासाठी दिरंगाई जाणीवपूर्वक केल्या जाते आहे। या खेळणार कुटुंबाला प्रसादला न्याय मिळवून देण्यासाठी खास करून हा महामोर्चा या आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं या ठिकाणी धडक देण्यात आलेली आहे। ही या ठिकाणी चुणूक आहे। या संपूर्ण आंदोलनकर्त्यांच्या माध्यमातून मी मीडियाच्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो, प्रसाद खेळण्याच्या प्रकरणामध्ये उचित न्याय जर मिळाला नाही, आरोपीच्या विरोधात तात्काळ पोस्को दाखल झाला नाही, या परिवाराला 50 लाख रुपयाची आर्थिक मदत मिळाली नाही, या परिवाराला मूलभूत नागरी सुविधा जर मिळाल्या नाही तर नाईलाजानं हा संपूर्ण आंदोलन करता आज जसा येवल्याच्या तहसीलवर तुम्ही पाहिलेला आहे तसा या राज्यातल्या सर्व रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। कायद्यानं आणि कायद्याचा सन्मान करून येणारं आंदोलन करता रस्त्यावर कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही। इथल्या राज्यकर्त्यांना आव्हान मध्ये इशारा देतोय की तात्काळ या ठिकाणी प्रसादच्या परिवाराला प्रसादला न्याय द्या, अन्यथा या संपूर्ण आंदोलनकर्त्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये हा लौह सैनिक घुसल्याशिवाय राहणार नाही। आणि या राज्यामध्ये आजपर्यंत जेवढं नुकसान झालं नाही तेवढं केल्याशिवाय राहणार नाही। साताऱ्याचं प्रकरण असू दे, चांदूर रेल्वेचं प्रकरण असू दे, या ठिकाणी येवल्याचं प्रकरण असू दे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमाती डोळे लावून बसलेला या ठिकाणी पुरोगामित्वाची नौटंकी करणाऱ्या शासनाला आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून इशारा देतोय की तात्काळ न्याय द्या, अन्यथा आमच्या या संपूर्ण समाज बांधवांना रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि तुम्ही आमच्या आडयाल तर आडवे केल्याशिवाय मी राहणार नाही। धन्यवाद। जय लहुजी, जय भीम। 17 वर्षीय अल्पवयीन मातंग समाजाच्या दलित तरुणावर या ठिकाणी जातीयतेतून हमला झालेला आहे। 3.5 तास अमानवीय अत्याचार त्याच्यावरती करण्यात आले। आम्ही आवाज उठवल्यानंतर याच्यात गुन्हा दाखल झाला, पण त्याच्यामध्ये संशय हा आहे की अॅट्रॉसिटीचं कलम आधी लागलं नाही, त्याच्या आईला सुद्धा मारहाण झाली, 354 दाखल नाही। आम्ही आवाज उठवल्यानंतर ते कलम मिळालं। आज 6 दिवस झाले तरी जवळपास जे सगळे आरोपी ते अटक होत नाही। एक आरोपी अटक केला, रात्री दबाव आणला म्हणून पुन्हा 2 अटक केली। हे आरोपी सगळे का अटक होत नाहीत हा आमच्या समोर प्रश्न आहे। ही घटना 16 जूनला घडलेली असताना 6 जुलैपर्यंत शांत का बसले हे सुद्धा आमच्या पुढे या ठिकाणी प्रश्न आहे। याच्यामुळे गुन्हेगार कुठंतरी राजकीय वरद हस्ताच्या छायेखाली वावरतायत असं या ठिकाणी दिसतंय आणि ते राजकीय वरद हस्त ही घटना दाबण्याचा प्रयत्न करतात। आज तहसीलदार कार्यालयावरती आम्ही मागण्या घेऊन दलित बचाव मोर्चा घेऊन आलेलो आहेत। यामध्ये अनुसूचित जाती जमातीचे सर्व पक्ष संघटना आहेत आणि राज्यभर अनुसूचित जाती जमातीचं समग्र अस्तित्व या राज्य सरकारच्या कार्यकाळात धोक्यात आलेलं आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एकाही दलित अत्याचारावरती बोलायला तयार नाहीत। एवढ्या दिवस झाला अधिवेशन सुरू आहे, कुणीही दलित अत्याचाराची साधी भूमिका सुद्धा अधिवेशनात मांडलेली नाही। म्हणून इथला मातंग असेल, बौद्ध असेल, चर्मकार असेल, होलार असेल यांना एकाकी पाडण्याचं काम राज्यव्यापी धोरण या ठिकाणी ठरलेलं दिसतंय। म्हणून आम्ही काही मागण्या घेऊन आज मोर्चा काढलाय। त्याच्यात आमचा जो पीडित आहे तो अल्पवयीन आहे, आरोपीवरती पोक्सो दाखल झाला पाहिजे, या ठिकाणी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात गेलं पाहिजे। एवढंच नाही तर या पीडिताला शासकीय नोकरी आणि शिक्षणाची व्यवस्था सरकारने केली पाहिजे, कुटुंबाला 50 लाखाची मदत सरकारने केली पाहिजे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन आरोपीवरती जी संपत्ती आहे ती सुद्धा बुलडोझरनी पाडण्यात यावी अशी मागणी करतोय। छगन भुजबळ यांना मी येवल्यामधून आवाहन करतोय की त्यांनी असणाऱ्या या कुटुंबाला भेट दिलेली नाही। ओबीसी आरक्षणासाठी दलितांचा पाठिंबा मागता, पण ज्यावेळेस दलितांच्या लेकरांना 3.5 तास मारलं जातं त्यावेळेस साधी तुम्ही भेट सुद्धा देत नाहीत।
हे असणारं निंदनीय आणि दुर्दैव याचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि हे आंदोलन राज्यव्यापी करण्याचा आव्हान सुद्धा ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून मी देतो.